लोकसत्ता यशस्वी भवमध्ये तुमचे स्वागत आहे। मी स्वाती प्रभू तुम्हाला संस्कृत संयुक्त याविषयी मार्गदर्शन करणार आहे। संस्कृत भाषा अस्माकं भारतदेशस्य प्राचीनतमा भाषा अस्ति। नैकासां भारतीय भाषाणां जननी खलु संस्कृत भाषा। अस्यां भाषायां विपुलं ज्ञानधनं विद्यते। मित्रांनो, तुम्ही ओळखलं असेलच, आजचा आपला विषय आहे संस्कृत। संस्कृत या शब्दासाठी देववाणी असा दुसरा समानार्थी शब्द सुद्धा वापरला जातो। देववाणी म्हणजेच देवांची भाषा। भाषासु मुख्या मधुरा असं या देववाणीचं संस्कृत भाषेचं गोडवे गायले जातात। अतिशय मधुर अशी ही आणि देवांना प्रिय असणारी ही संस्कृत भाषा आपण अगदी शालेय जीवनापासून आत्मसात करत असतो। आणि मित्रांनो, याचा आपल्याला सार्थ अभिमान सुद्धा असायला हवा। याशिवाय शालांत परीक्षेमध्ये संस्कृत भाषा ही आपली टक्केवारी वाढवणारी ठरते। आणि म्हणूनच लहान विषय असला तरी सुद्धा आपल्याला याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे। आपण जो संस्कृत संयुक्तचा पेपर लिहितो तो पूर्ण पेपर 50 मार्काचा आहे। त्यापैकी 40 मार्क हे तुम्हाला पेपर लेखनाला, तर 10 मार्क हे तोंडी परीक्षेसाठी निश्चित केलेले आहेत। आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 14 पाठ आहेत। त्यापैकी 9 पाठ हे गद्य आणि 5 पाठ हे पद्य आहेत। या पाठांपैकी पहिल्या 4 पाठांचा अभ्यास आपण आज इथे करणार आहोत। पहिला जो आपला पाठ आहे, प्रथमः पाठः, तो आहे सुभाषितमाला। सुभाषित म्हणजेच शोभनम भाषितम। मोजक्या शब्दांमध्ये, कमी शब्दांमध्ये जास्त अर्थ, मोठा अर्थ सांगणारी या आपल्या सुभाषितमाला। पहिली जी सुभाषितमाला आहे त्यात एकूण 5 सुभाषित आहेत आणि ही 5ही सुभाषित तुम्हाला पाठांतरासाठी निश्चित केलेली आहेत। आपल्या पाठ्यपुस्तकातील जे पहिलं सुभाषित आहे ते म्हणजे अयम निजः परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम। अयम निजः हा माझा, परः हा दुसऱ्याचा। हा जो भेद आहे, असा भेद लघुचेतसाम, लघु म्हणजे लहान आणि चेतस म्हणजे मन, लहान मनाची माणसं, कोत्या मनाची माणसं अशा प्रकारचा भेद करतात। पण उदारचरित मोठ्या मनाची माणसं मात्र वसुधैव कुटुंबकम, ही संपूर्ण पृथ्वी म्हणजे जणू काही आपलं कुटुंबच आहे, ते जणू काही आपले आप्त स्वकीयच आहे अशा प्रकारे मानतात। ते प्रत्येकाला मदत करण्यासाठी तत्पर असतात। आपलं जे दुसरं सुभाषित आहे, कर्णस्त्वचं शिबिरमांसं जीवं जीमुत वाहनः ददौ दधीचिरस्थिनी नास्त्यदेयं महात्मनां। दानशूर लोकांचं कौतुक करणारं, त्यांचं महात्म्य सांगणारं हे सुभाषित आहे। कर्णस्त्वचं, कर्णाने त्याची त्वचा, शिबी मांसम, शिबी राजाने त्याचं स्वतःचं मांस, आणि जीमुत वाहनाने तर स्वतःचे प्राण, दधीची ऋषींनी स्वतःच्या अस्थी दान केल्या, दिल्या। महात्मनाम न अस्ति अदेयम, मोठ्या लोकांसाठी अदेय म्हणजे जे देता येणार नाही असं या जगामध्ये काहीही नाही। कोणतीही वस्तू, कोणतीही गोष्ट ते देऊ शकतात। तिसरं आपलं सुभाषित सांगतं, बलम रक्तम श्रमम स्वेदम देही राष्ट्राभिवृद्धये एकैकम श्रेयसे भूयात् किमु यत्र चतुष्टयम। बळ, सामर्थ्य, रक्त, श्रम आणि स्वेद म्हणजे आपले धर्म, आपले कष्ट, देही द्यावे राष्ट्र अभिवृद्धी, राष्ट्राच्या अभिवृद्धीसाठी, त्याच्या उन्नतीसाठी। यापैकी एक जरी गोष्ट दिली गेली तर त्या राष्ट्राची उन्नती होऊ शकते, आणि जर या 4ही गोष्टी राष्ट्राच्या उन्नतीसाठी दिल्या गेल्या तर त्या राष्ट्राची उन्नती होणं हे कोणीही थांबवू शकत नाही। आपलं चौथं सुभाषित सांगतं, यथा बीजं विना क्षेत्रम उक्तं भवति निष्फलम तथा पुरुषकारेण विना दैवं न सिद्धति। यथा बीजं विना, बीजाशिवाय, क्षेत्रम उक्तं भवति निष्फलम, शेती करणं हे निष्फळ ठरतं, त्याचा काहीही उपयोग होत नाही। तसंच
पुरुषकारेण मानवी प्रयत्नांशिवाय दैव नशीब हे देखील फोल ठरतं, त्याचा काहीही उपयोग नसतो. मानवी प्रयत्न करत राहणं आणि मग त्याला दैवाची जोड मिळणं हेच खरं आहे. आपलं या सुभाषित मालेतलं शेवटचं सुभाषित आहे. सुलभाः पुरुषा राजन् सततं प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ. फार सुंदर सुभाषित आहे हे. सुलभा हे राजा, सुलभ आहे, सोपं आहे. प्रियवादिन सततम नेहमी गोड बोलणं, प्रत्येकाशी गोड बोलत राहणं हे अतिशय सोपं आहे. पण अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभ. अप्रिय कटू बोलणं, कडवट बोलणं, पण पथ्यस्य पथ्यकारक हितकारक असं कडू बोलणं आणि ते ऐकणारा आणि ते बोलणारा असे दोन्हीही मिळणं या जगामध्ये दुर्मिळ आहेत. लोकसत्ता यशस्वी भवचं सदर आणि आपलं पाठ्यपुस्तक तुम्ही समोर ठेवा, म्हणजे तुमच्या अध्ययनास मदत होईल. विद्यार्थी मित्रांनो, अशी ही जी सुभाषितं आहेत ती तुम्हाला पेपरमध्ये सुभाषितं पूर्ण करा आणि सुभाषितांचं भाषांतर करा या 2 महत्त्वाच्या प्रश्नांसाठी विचारली जातात. मित्रांनो, ही सुभाषितं पाठ करणं, याचं पाठांतर करणं हे बऱ्याच जणांना एका वेळेला शक्य होत नाही. कंटाळा येतो, बसल्या जागी जमत नाही. यासाठी ही जी सुभाषितं आहेत ती रोज एका साध्या सोप्या चालीत बांधून मोठ्याने जर तुम्ही वाचून बघितली, मोठ्याने पुस्तकात बघून म्हटली, तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि काही दिवसांनी तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पाठ्यपुस्तकाची गरजच भासत नाहीये. ही सुभाषितं तुमच्या परीक्षेपर्यंत काय, पण अगदी आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतील. याशिवाय तुम्ही जेव्हा सुभाषितं लिहिता, ती लिहिताना बरेचदा चुका करता. त्या चुका टाळण्यासाठी ह्रस्व आणि दीर्घ हे जेव्हा तुम्ही म्हणता मोठ्याने, तेव्हा त्याच्या बरोबरच जर तुम्ही ते पाठांतराच्या वेळेला केलं तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता आपण या पाठ्यपुस्तकातील दुसऱ्या पाठाकडे वळूया. दुसरा पाठ आहे चतुरकस्य चातुर्यम. माधवपूर नावाच्या शहरामध्ये कलाप्रिय नावाचा एक राजा होता. कलेवर त्याचं अतिशय प्रेम होतं. चित्रकलेची तर त्याला विशेष रुची होती. हा राजा जसं कलेवर प्रेम करणारा होता, तसंच कलाकारांची कदर करणारा सुद्धा होता. अनेक कलाकार त्याच्याकडे येत आणि आपल्या कलेचा योग्य मोबदला, योग्य बक्षीस घेऊन निघून जात. परंतु या राजाचा एक लोभी द्वारपाल होता, ज्याच्या परवानगीशिवाय कुणीही राजाला भेटू शकत नव्हते. हा द्वारपाल मात्र लोकांना मिळणाऱ्या मिळकतीतला अर्धा भाग त्यांच्याकडून काढून घेत असे. या द्वारपालाला आपल्या चतुरक या कलाकाराने त्याच्या चातुर्याने कसा धडा शिकवला त्याचं वर्णन करणारी ही एक अतिशय सुंदर कथा आहे. आपला तिसरा जो पाठ आहे तो म्हणजे उद्यमशीला पिपीलिका. उद्यमशील म्हणजे उद्योगी, सतत उद्योग करणारी, सतत काम करणारी, आणि पिपीलिका म्हणजे मुंगी. किती छोटासा प्राणी आहे हा, पण ही मुंगी सतत काम करत असते. आणि या पाठामध्ये माशी आणि मुंगी यांचा एक अप्रतिम संवाद दाखवलेला आहे. माशी ही उगाचच कुशारक्या मारण्यात गुंग असते. मी उडू शकते, मी उडता उडता मंदिराच्या कळसावर सुद्धा जाऊन बसू शकते, असं म्हणणाऱ्या या माशीची ऐट मुंगीने आपण कसे कष्ट करतो आणि ह्या कष्टाचा आपल्याला कसा फायदा होतो हे सांगत कशी खोडून काढली ते सांगणारा हा पाठ आहे. यानंतरचा जो आपला पाठ आहे, चौथा पाठ, तो म्हणजे गतानुगतिकः लोकः. अंधानुकरण कसं काय लोक करतात, एका मागोमाग एक कसे जातात, विचार न करता दुसऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून कसं पुढे जातात, हे सांगणारा हा पाठ आहे. या पाठामध्ये एका भिक्षुकाच्या कथेतून दाखवून दिलेलं आहे की अंधानुकरण करणं हे कसं चुकीचं आहे. एक भिक्षुक आपलं तांब्याचं नाण्यांनी भरलेलं भांड घेऊन काशी यात्रेला जातो. काशीला गेल्यावर स्नानापूर्वी तो आपलं हे तांब्याचं भांड कुठेतरी सुरक्षित ठेवावं म्हणून वाळूमध्ये ते पुरून ठेवतो आणि लक्षात राहावं म्हणून त्यावर एक शिवलिंग तयार करतो. इथे त्यानंतर येणारा प्रत्येक व्यक्ती असा समज करतो की इथे स्नानाला जाण्यापूर्वी शिवलिंग तयार करण्याची प्रथा आहे आणि त्यानंतर प्रत्येक जण त्या वाळूमध्ये शिवलिंग तयार करून मग स्नानाला जातो. आपला हा
भिक्षुक स्नानाहून परत आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की वाळूमध्ये तर अनेक शिवलिंग आहेत. यामध्ये त्याला स्वतःचं शिवलिंग ओळखता येत नाही आणि त्याला त्याचं तांब्याचं नाण्यांनी भरलेलं भांड गमवावं लागतं. त्याचे कष्ट सगळे निरुपयोगी ठरतात. मित्रांनो, असं सांगणारी ही एक सुरस सुंदर कथा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण एक सुभाषितमाला आणि 3 कथा यांचा अभ्यास केलेला आहे. याच्या पुढच्या भागामध्ये आपण पुढील पाठांचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, या पाठांवर जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही loksatta.com किंवा यशस्वी भव यावर आम्हाला ईमेल करू शकता.